मित्रांनो, आपला खरीपाचा पीक विमा मंजूर आहे का? मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे? तो आपल्याला मिळणार का? हे मोबाईलवरती कसं पाहायचं? याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे ब्राउझर वापरत असाल त्या ब्राउझरमध्ये गुगलच्या माध्यमातून PMFBY सर्च करायचे. PMFBY.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला बऱ्याच साऱ्या ऑप्शन दाखवल्या जात आहेत. याच्यामधील पहिली ऑप्शन आहे फार्मर कॉर्नरची. याच्यामधून आपण फार्मर लॉग इन करू शकतो. फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन दाखवली जाते लॉग इनची. याच्यामध्ये लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करायचे, शेतकरी लॉग इन वरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर जो पॉलिसी दिलेला आहे तो टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि एक मोबाईलवरती OTP पाठवलाय, तो OTP या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचे. आपलं लॉग इन झालेलं आहे, शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाते, पॉलिसी नंबर दाखवली जाते. याच्यामध्ये आपण खरीप 2025 ची पॉलिसी या ठिकाणी पाहू शकता बाय डिफॉल्ट आलेली आहे, ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपण खाली पाहू शकता त्या पॉलिसीचा नंबर आणि त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाते. त्याला राईट साईडला स्क्रॉल करून ही माहिती पाहायची आहे. याच्यामध्ये कुठेही क्लिक करायचं नाही. आता याच्यामध्ये एक ऑप्शन दाखवली जाते व्ह्यू, खाली आपण पाहू शकता. या व्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचंय. या व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरा एक पॉपअप वरती खुलणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता त्या पॉलिसीच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता कॅल्क्युलेशनची जी काही स्थिती आहे ती दाखवली जाते. कॅल्क्युलेशन अवेटेड. सध्या याच्यामध्ये रक्कम 00 दाखवली जात आहे, अर्थात ही पॉलिसी कॅल्क्युलेशन झालेली नाही. ज्या पॉलिसीचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे ती पॉलिसी आपण या ठिकाणी पाहू शकता. कॅल्क्युलेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये लॉस पर्सेंटेज किती दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये पीक विम्याची रक्कम मंजूर किती दाखवली जाते हे आपण या ठिकाणी पाहू शकता. तर ती रक्कम आपल्याला जी मंजूर दाखवली ती रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि ती रक्कम आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. रक्कम दाखवली अर्थात आपली पॉलिसी मंजूर आहे. आता या ठिकाणी पाहू शकता 35% आपलं क्रॉप लॉस दाखवलंय आणि त्याच्या पुढे आपल्याला जी काही रक्कम मिळणार आहे ती रक्कम दाखवली जाते. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन झालेले, त्या रकमा दाखवायला सुरू झालेले. आपल्या नावासमोर आपल्या पॉलिसी समोर रक्कम दाखवत असेल तर आपल्याला पीक विमा मिळणार आहे. रक्कम दाखवली जात नसेल तर आपला पीक विमा मंजूर नाही. कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद.